श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आहे गुरुवार, तर त्यानिमित्त केलेली ही पूजा। सर्वप्रथम सर्व देवांसाठी अशा प्रकारे हार बनवून घेतलेले आहे आणि ही पूजेसाठी फुले आहेत, पंचारती सुद्धा तयार करून ठेवलेली आहे। अशा प्रकारे सर्व देवांना आज स्वच्छ करून मांडणी करून घेतलेली आहे। स्वामींना सुद्धा आत्ताच मी पंचामृत स्नान घालून त्यांना आसनावर इथे बसवून दिलेले आहे। अशा प्रकारे सर्व पूजेची मांडणी झालेली आहे। अशा प्रकारे सर्व देवांना हळदी कुंकू वाहून घेतले। आपण बघू शकता अशा प्रकारे सर्व देवांना हळदी कुंकू वाहून फुलांचा हार घालून घेतलेला आहे। इथे माझ्याकडे स्वामींची पितळाची छोटीशी मूर्ती आहे, त्याच्यासाठी सुद्धा मी हार बनवला होता। आपण बघू शकता हा छोटासा हार मी स्वामींसाठी बनवलेला आहे। त्यानंतर अशा प्रकारे सर्व देवांना फुलं सुद्धा वाहून घेतलेले आहेत। आपण बघू शकता इथे माझ्याकडे शेवंतीची फुले आहेत, झेंडूची सुद्धा फुले आहेत आणि गुलाबाची सुद्धा फुले आहेत। स्वामींना गुलाब हा खूप प्रिय आहे, स्वामींना गुलाबाचे फूल फार आवडते, म्हणून स्वामींसाठी मी गुलाबाचे फूल आणलेले आहे। इथे बघू शकता आपण स्वामींना गुलाबाचे फूल प्रिय असल्यामुळे अशा प्रकारे स्वामींच्या आसनाला मी गुलाबाच्या फुलांनी सजवून घेतलेलं आहे। त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत याचे 3 अध्याय सुद्धा वाचून घेतले। त्यानंतर अशा प्रकारे देवांची आरती करून घेतली। आणि बघा आजची पूजा कशी वाटली मित्रांनो तुम्हाला, ही गुरुवारची माझी स्वामींची पूजा।